नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बी फार्मसी ऍडमिशन प्रोसेस बाबत। तर आपल्या ज्यावेळेस आपण नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरत होतो त्याच वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक बॅकअप ऑप्शन म्हणून या ठिकाणी सीईटीचा सुद्धा फॉर्म भरलाय की ज्याच्या थ्रू आपल्याला बी फार्मसी आणि या ठिकाणी ऍग्रीकल्चर कोर्सेसला आपल्याला अप्लाय करता येता यावं म्हणून। तर बऱ्याच वेळेस असं होतं की सर्वच विद्यार्थी जे काही नीटला ऍप्लिकेशन फॉर्म भरतात हे सर्वच काही या ठिकाणी एमबीबीएस ला लागत नाहीत। बरेच असे विद्यार्थी असतात की त्या विद्यार्थ्याच्या थोड्याशा काही अडचणीमुळे किंवा अभ्यास न झाल्यामुळे काहीतरी कॉम्प्रोमाइज म्हणून आपल्याला बी फार्मसीला ऍडमिशन घ्यावं लागतं, किंवा बरेच असे विद्यार्थी असतात की ज्यांचं या ठिकाणी टार्गेटच असतं की मला बी फार्मसीलाच ऍडमिशन घ्यायचं आहे। तर या अनुषंगाने आपण ज्याही वेळेस बी फार्मसी प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ तर प्रवेश प्रक्रियेत भाग घेतल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत याबद्दल आपण माहिती घेणार। पाहिलं असतं या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स बद्दल माहिती घेत असताना आपल्या बी फार्मसी प्रोसेसमध्ये कुठल्या टाईपचे या ठिकाणी कॅटेगरी रिझर्वेशन आहेत याबद्दल आपण माहिती घेऊयात। कारण जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कुठले आहेत, जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात नाही आहेत अशासाठी कुठले लागणार आहेत, आणि जे विद्यार्थी कुठले पॅरलल रिझर्वेशन अथवा स्पेशल रिझर्वेशन घेऊन येणार अशासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर पाहिलं असता आपल्या महाराष्ट्रात जे काही कॅटेगरी रिझर्वेशन असणार आहे या रिझर्वेशनला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आपण असं कन्सिडर करतो। जे विद्यार्थी डिफेन्स कोटा D1 D2 D3 या कोट्यातनं पार्टिसिपेट करत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पॅरलल रिझर्वेशनचा जो परफॉर्मन्स आहे हे आपल्याला लागणार आहे। आणि जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप म्हणजे या ठिकाणी दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांना स्पेशल रिझर्वेशन अंतर्गत या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं। त्यासोबतच जे विद्यार्थी अनाथ आहेत अनाथ विद्यार्थ्याला या ठिकाणी सुद्धा स्पेशल रिझर्वेशन अंतर्गत ऍडमिशन मिळत असेल। तर एकंदरीत आपण या सर्व प्रोसेससाठी किंवा सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत या सर्व डॉक्युमेंट्स बद्दल आपण चर्चा करणार आहोत। आणि महत्वाची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डॉक्युमेंट्स पासनं जी प्रोसेस सुरुवात केली आहे हे प्रोसेस आपलं ज्या वेळेस आपल्या ऍडमिशन कॉलेजमध्ये कन्फर्मेशन तोपर्यंतची जेवढी या ठिकाणी काउन्सिलिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार आहे हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती उपलब्ध आपण दरवर्षी करून देत असतो। या अनुषंगाने ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे असे विद्यार्थी पुणे अथवा लातूर या दोन्ही लोकेशन मधली कुठल्या ऑफिसला या ठिकाणी जॉईन करू शकतात किंवा ऑनलाईन माध्यमातून सुद्धा जॉईन करू शकतात। तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा माहिती घेऊयात रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कुठले लागतील। त्यामध्ये जसं मी तुम्हाला पहिला पॉईंट बोलले की सर्व विद्यार्थ्यांसाठी, आता सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना 10वीचा मार्कशीट लागेल, 12वीचा मार्कशीट लागेल, 12वीची लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप घ्यायची आहे अशा विद्यार्थ्याला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर आपलं आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर आपला पासपोर्ट साईज फोटो सुद्धा ऍडमिशन साठी लागणार आहे। ज्या विद्यार्थ्याचा गॅप आहे त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागेल, ज्या विद्यार्थ्याचा गॅप नाहीये अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची काही आवश्यकता लागणार नाहीये। आणि याच सोबत हे झालं सर्व, मग तो कुठल्याही कॅटेगरी प्रवर्गात नसला तरी या सर्व विद्यार्थ्यांना हेच डॉक्युमेंट्स लागणार आहेत। पण याच्यामध्ये जे विद्यार्थी सीईटी थ्रू ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्याला सीईटीचा रिझल्ट लागणार आहे। जे विद्यार्थी नीट थ्रू ऍडमिशन घेणार आहेत तर या विद्यार्थ्याला नीटचा रिझल्ट लागणार आहे। तर आता ही कन्सेप्ट एक तुम्हाला तयार झाली की सीईटी वरून पण ऍडमिशन आपल्याला बी फार्मासाठी घेता येतं आणि नीट साठी पण नीट वरून पण आपलं ऍडमिशन घेता येतं का हे तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन मी पुढील व्हिडिओमध्ये क्लिअर करेन की नीट मध्ये किती टक्के ऍडमिशनचा कोटा असतो आणि सीईटी मध्ये किती टक्के ऍडमिशनचा कोटा असतो आणि कुठल्या कॉलेजेससाठी असतो याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन। तर यामध्ये जेही आपल्या सर्व मुलांचे या ठिकाणी डॉक्युमेंट झाले याच्यामध्ये आपल्याला जेही रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनला आपल्याला किती पर्सेंट रिझर्वेशन आहे याबद्दल माहिती घेऊ आणि त्या रिझर्वेशनला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया। तर एससी कॅटेगरी एसटी कॅटेगरी या दोन्हीसाठी जर आपण पाहिलं असतं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी। जे विद्यार्थी NT1 NT2 NT3 VJDT आणि ओबीसी या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ठीक आहे, आणि नंतर इन्कम सर्टिफिकेट एवढे सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहेत।
लक्षात घ्या, इथं डिफरंट आहे. SC आणि ST प्रवर्गातनं जे विद्यार्थी येतो यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते. पण जे विद्यार्थी NT1 NT2 VJDT OBC या प्रवर्गातनं येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल आणि इन्कम सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागत असतात. आणि जे विद्यार्थी EWS प्रवर्गातनं येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनेक्झर A या ठिकाणी लागणार आहे. लक्षात घ्या, EWS सेंट्रलसाठी असतं आणि स्टेटसाठी असतं. तर आपल्याला या प्रोसेसला स्टेटसाठीचं जे EWS आहे हे EWS लागणार आहे. आणि जे जनरलसाठी जे जनरल मधून जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, जे तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिसत आहेत, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या प्रोसेससाठी लागणार आहेत. सर्व रिझर्वेशनच्या डिटेल्स सुद्धा तुमच्या बोर्डवरती मी नोट डाऊन केलेल्या आहेतच. आणि लक्षात घ्यायचं आहे, सध्या इलेक्शनचा पण टाइम ड्युरेशन आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्व एक्झामिनेशन सुद्धा जवळपास 7 मे पर्यंत कम्प्लिटेशन होत आहेत. जे विद्यार्थ्यांनी CUT, ISER किंवा अदर दॅन एक्झाम्स आणखी पार्टिसिपेट केल्या त्या विद्यार्थ्याच्या एक्झाम चलत राहतील. पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्याकडे या तहसील कार्यालयातले डॉक्युमेंट्स नसतील, हे डॉक्युमेंट्स आपल्याला तहसील कार्यालयातनं काढावे लागणार आहेत. हे खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, कारण या डॉक्युमेंट्स शिवाय आपली जेही कॅटेगरी आहे हे कॅटेगरी प्रूव्ह होत नसते आणि आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळत नसतं. म्हणजे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जे डॉक्युमेंट्स आहेत, हे 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला हे तहसील कार्यालयातनं काढायचं. जेही आपल्या शहरात तहसील कार्यालय असते यामधनं आपल्याला काढायचं, किंवा जे महाई सेवा केंद्र असतात त्या महाई सेवा केंद्रातून काढायचे आहेत. आणि एक डॉक्युमेंट्स काढण्यासाठी कमीत कमी 2 दिवस आणि जास्तीत जास्त 15 दिवस एवढा वेळ लागत असतो. त्यामुळे आपण डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आत्ताच या ठिकाणी फॉर्म भरणं गरजेचं आहे, कारण हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला व्हॅलिड फॉर्म 1 एप्रिलच्या नंतरचेच लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला याच्यासाठी 1 एप्रिलच्या नंतरच मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे, जेणेकरून आपली व्हॅलिडिटी 2025 पर्यंत असणं गरजेचं आहे. काही डॉक्युमेंट्स वरती व्हॅलिड फॉर्म 2025 येईल, काही डॉक्युमेंट्स वरती व्हॅलिड फॉर्म 2027 पर्यंत सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, यामध्ये विद्यार्थ्याला काही अडचणी असतील, डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील तर आपण कमेंट्स